भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने विश्रांतीगृह क्रमांक 105 शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाबाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाच्या विकासासाठी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली। समितीने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेचे विकसन, सांस्कृतिक भवन उभारणारी, ग्रंथालय, संग्रहालय, विविध सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे यासाठी सुमारे 2000 कोटींच्या निधीची गरज असल्याचे मागणीपत्र राज्य शासनाकडे सादर करण्यात आले, तरीही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। समितीचे पदाधिकारी म्हणाले, 18 नोव्हेंबर 2016 रोजी राज्य शासनाने या संदर्भात बैठक घेतली होती आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते, मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असून निधी मंजुरी व प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत असल्याचं स्पष्ट केलं आहे। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा समन्वयक शैलेंद्र मोरे, नीताताई आडसुळे, स्वातीताई गायकवाड, मस्के साहेब, जीवन घोंगडे, आनंद गेडे, दीपक अण्णा गायकवाड, नितीन भाऊ कांबळे, सचिन साठे हे सर्व समन्वयक या ठिकाणी, बाबूराव पवार, आशुतोष भोसले, संजय ववाळ हे सर्व पत्रकार परिषदेला आम्ही समन्वयक आहे। या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा एकच उद्देश आहे की गेल्या 1 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणाची जागा ही गैरमार्गाने एनजी वेंचर या बांधकाम कंपनीला विकली। यामध्ये एकनाथ शिंदे यांचं खातं याला जबाबदार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाला 99 वर्षाच्या करारावर दिलेले असताना त्या कराराचं 25 वर्षे अजून बाकी असताना तो करार असंविधानिक पद्धतीने मोडीत काढला। एनजी वेंचर या बांधकाम व्यावसायिकाला, खाजगी व्यक्तीला काही कारण नसताना, शासनाचं धोरण नसताना, शासनाला कोणताही फायदा होत नसताना ही जागा त्यांनी गैरमार्गाने दिली। ही जागा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या उद्घाटनाला 2000 साली आले त्यावेळेस सुरेश कलमाडी यांच्या विनंतीवरून ही जागा सांस्कृतिक भवनसाठी जवळपास 2.5 एकरचा भूखंड दिला होता। त्याचा ठरावही झाला, त्यांचं पत्रही आहे, त्याचा झोनही झाला। हे सर्व गोष्टी असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016ला या सर्व घटनेला मान्यता दिलेली, त्यांचा आदेश आहे आमच्याकडे। आणि या सर्व गोष्टी असताना पुणे शहराचा सुधारित आराखडा करताना एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्रालय असल्यामुळे त्यांनी या जागेचा झोन विनाकारण बदलून व्यावसायिक झोन केला। आणि हा झोन बदलत असताना पुणे महानगरपालिकेचा हा सगळ्यात मोठा रोल आहे। आणि त्या महानगरपालिकेमध्ये बौद्ध समाजाचे नगरसेवक होते, वेगवेगळ्या पक्षाचे, मग ते भाजपाचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि स्वतःला म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे असतील। या सर्वांनी त्या ठिकाणी मूकसंमती दिली आणि त्याच लोकांनी 7 फेब्रुवारी 2025ला आंबेडकरी समाजाची येणाऱ्या निवडणुकीत मतं मिळावी म्हणून खोटारडेपणाने आंदोलन केलं, दिशाभूल केली। 15 ऑगस्टला आंदोलन केलं। केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा खोटारडा फोन आणला, समाजाला सांगितलं की जागा मुख्यमंत्री सांस्कृतिक भवनला देणारं आंदोलन थांबवा। त्यांनी आंदोलन मोडीत काढलं, आंदोलन विकलं, आमचा आरोप आहे। आंबेडकर चळवळीतल्या ज्यांनी 15 ऑगस्टला आंदोलन केलं त्यांनी हे भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना हे आंदोलन भ्रष्ट मार्गाने विकलं। ते आंदोलन आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं। आंबेडकरी चळवळ, संविधानवादी चळवळ पुन्हा आम्ही त्या ठिकाणी एकत्र केली आणि या सर्व गोष्टीचा जाब विचारतोय म्हणून त्यांना या ठिकाणी पळवाट मिळाला। आंबेडकर चळवळीचे खरे लढणारे कार्यकर्ते 1 इंच या भूमिकेतून मागे हटायला तयार नाहीत, म्हणून हा सर्व प्रकार लपवण्यासाठी, भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे सर्व संविधानिक कायदे मोडीत काढून 1 नंबर खोटारडेपणाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी कर्करोग रुग्णालयाला ही जागा देण्याची जी घोषणा केली ही अतिशय फसवी आहे। अजिबात त्या ठिकाणी कर्करोग रुग्णालय हे करणार नाही।
कारण का ह्यांनी ह्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्यांनी टेबल खालून पैसे खाल्लेले आहेत. ह्यांचे काळे हात झालेले आहेत. हे काळे झालेले हात यांना पुसता येणार नाही आणि यांना ह्या पुणेकर नागरिकांना जे काय खरं आहे ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणाने सांगावं लागेल. याचा आम्ही पाठपुरावा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून सांस्कृतिक विस्तारीकरणला जागा मिळवणार म्हणजे मिळवणार. त्यांना आम्ही चौकात जा विचारणार. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते निवडणुकीला प्रचाराला येतील त्या ठिकाणी निळे झेंडे घेऊन आम्ही हे पत्र घेऊन त्या ठिकाणी त्यांना विचारणार. तो जो काय प्रकार होईल, जो काय कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोन खोटारड्या माणसावर असणार आहे. हे या समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जाहीरपणे जबाबदारीने सांगत आहोत.